अर्ध्या तासपासून कापूस खरेदी बंद होतीये। स्लॉट बुकिंग 4 दिवस आधीच बंद झाले, त्यामुळे नव्या नोंदणीला अडथळा येतोय। अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेले शेतकरी आता दुहेरी संकटात सापडले। शेतात अजूनही मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक आहे। आधारभूत दरानं विक्रीची संधी हुकल्यानं शेतकरी संकटात सापडले। आजपासून बंद केली आहे शिशियाची खरेदी। पुन्हा कापूस पडून आहे घरात, तर त्या कापसाचं आम्ही करावं का? आणि पुन्हा चण्याची सोंगणी चालू आहे तर काय करावं? असा अवकाळी पाऊस येऊ राहिला, भरपावती बरोबर भेटून नाही राहिली, सगळं काही बरोबर नाही आहे। करावं का? कास्तकारांना आत्महत्या करावं का? कापूस वावरामध्ये भरपूर फुटून आहे, मजूर नाही मिळत आहे। अगर वेचला बी तर तोच कापूस आम्ही शिशामध्ये लावणार आहे। अगर शिशाचा घर बंद झाला तर आम्ही त्या कापसाचं करावं का? CCIला न विकता तो प्रायव्हेटमध्ये विकावा लागून राहिला आणि त्याचा नुकसान फार मोठं शेतकऱ्यांना होऊन राहिलेलं आहे। म्हणून माझं एक शेतकरी या नात्यानं सांगणं आहे की CCIनी कापूस मुदत म्हणजे CCIनी ही मुदत 30 एप्रिलपर्यंत करण्यात यावं अशी माझ्याकडून CCIला मागणी आहे। की CCIची शेवटची तारीख खरेदीची 27/2 आहे, 27/2/26 आणि शेतकऱ्याजवळ किंवा शेतात जरी म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही। पूर्ण शेत पांढरे आहे, शेतात शेतकऱ्याजवळ खूप कापूस पडलेला आहे, घरीही काही प्रमाणात कापूस आहे। शेतात जो कापूस आहे त्याला वेचण्यासाठी मजुरं मिळत नाही आहे, ही वास्तविकता आहे। म्हणून CCIने ही जी खरेदी त्यांची जी 27 फरवरीपर्यंत आहे ती 30 एप्रिलपर्यंत वाढवून दिली पाहिजे, तरच शेतकऱ्यांना काहीतरी आधार मिळेल।